जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 8 समास 2 सूक्ष्म आशंका निरूपण। 8व्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये जो देवदर्शन नावाचा आहे त्यामध्ये शिष्याच्या शंकेवरून सद्गुरूंनी त्याला उत्तर दिलं, ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान, पुढील समास निरूपण सांगितलेलं, ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरूपिली, श्रुती वृत्ती सावध केली पाहिजे। आता त्या निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये माया कशी काय निर्माण झाली की जी सगुण साकार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचंय। आणि सद्गुरूंनी ते सांगण्यासाठी प्रारंभ केला, पण तो विषय जो पुढच्या समासामध्ये घेतला तो अजून आशंकाच प्रकट करण्याचा विषय आहे। कारण सद्गुरूंनी सांगायला प्रारंभ केला पण शिष्याच्या मनामध्ये अधिक आशंका उत्पन्न झाल्या। आपल्या संस्कृतीमध्ये हे असंच आहे आणि हे तुला ऐकावंच लागेल अशी पद्धत नाहीये। आपल्या संस्कृतीमध्ये तुम्ही हजारो शंका विचारू शकता आणि त्याची उत्तरं देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे। अर्थात त्या शंका सुद्धा त्या तोलामोलाच्या हव्या। म्हणून वक्त्याचे काही गुण अपेक्षित आहेत आणि श्रोत्यांचेही काही गुण अपेक्षित आहे की श्रोता त्या शास्त्राचा अभ्यासक असला पाहिजे आणि श्रोत्याची काहीतरी साधना असली पाहिजे। अशी साधना असणारा श्रोता सद्गुरूंना प्रश्न विचारतोय आणि म्हणून सद्गुरू मौन न पाळता त्याला त्या प्रश्नाची उत्तर देत आहेत। अन्यथा बऱ्याच वेळेला संत सत्पुरुष आपण विचारलेल्या प्रश्नाला मौनानं उत्तर देतात। याचा अर्थ असा असतो की तो प्रश्न त्याच्या दृष्टीनं अप्रस्तुत असतो, तो प्रश्न विचारायला तो पात्र नसतो। पण इथं हे घडलेलं नाहीये। या ठिकाणी सद्गुरूंनी म्हणजेच वक्त्यानं उत्तर द्यायचं प्रारंभ केलं आणि वक्ता म्हणायला लागला की कशी ही ब्रह्मामध्ये माया झाली ते समजून घे। ब्रह्म हे सनातन आहे आणि विवर्त रूप माया त्याच्यामध्ये भासते। विवर्त रूप म्हणजे मुळात पाणी आहे पण पाण्याचे वेगळे वेगळे आकार, मग तो ओघ असेल, स्थिर झालेलं पाणी असेल, संथ वाहणारं पाणी असेल, लाटा येणारं पाणी असेल किंवा विवर्त रूप पाणी। विवर्त रूप म्हणजे भोवऱ्यासारखं फिरणारं पाणी। तर हे पाण्याचे वेगळे वेगळे आकार जरी दिसले तरी मुळात ते पाणी आहे। इकडं लक्ष जायला हवं। तसं तैसी माया मिथ्याभान विवर्त रूप भासे। इथं मिथ्याभान शब्द आहे। मिथ्या शब्दाचा अर्थ असा की जे दिसतंय पण जसं दिसतंय तसं नाहीये आणि कालांतरानं नासणार आहे, त्याला मिथ्या असं म्हणतात। असत जो शब्द आहे तो असत याचा अर्थ जे कधी नव्हतंच आणि भासतही नव्हतं त्याला असत असं म्हणतात। आणि सत्य म्हणजे जे दिसेल किंवा न दिसेल सांगू शकत नाही पण ते आहे आणि ते कायम आहे, ते कधी नष्ट होऊ शकत नाही। सत्यम अविनाशी, ते कधी संपू शकत नाही, त्याचा नाश कोणी करू शकत नाही, त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा लय कधी होत नाही। असं जे आहे त्याला सत्य असं म्हणतात। म्हणून इथं माया मिथ्याभान का म्हटलं तर दिसतीये पण ती नाश पावणारी आहे, त्याच्यात बदल होणार आहे। म्हणून असं उत्तर सद्गुरूंनी दिलं आणि त्यालाच अव्याकृत सूक्ष्म आणि मूळ माया असं म्हटलं की जी नित्यमुक्त अक्रिय अशा परब्रह्मामध्ये भासमात्र आहे। म्हणून श्लोक सांगितला, आद्यम एकम परम ब्रह्म नित्य मुक्तम अविक्रियम तस्य माया समावेशो जीवम अव्याकृतात्मकम। हा जीव असो किंवा जीवभाव किंवा अव्याकृत। अव्याकृत म्हणजे काय? व्याकृत त्याचा विरोधी शब्द अव्याकृत आहे। व्याकृत हा शब्द विकृतीपासून आलेला आहे। विकृती म्हणजे मूळ पदार्थामध्ये
कालांतरानं विशिष्ट कारणामुळे झालेला भेद. जसं दूध आहे, त्या दुधाचंच रूपांतर पुढं लोण्यात झालेलं आहे, त्याचंच पुढं कडवून तूप केलेलं आहे, तर याला दुग्ध विकृती असं म्हणतात. तूप ही दुग्ध विकृती आहे, लोणी हे दुग्ध विकृती आहे, दही हे दुग्ध विकृती आहे. तर विकृतीपासून व्याकृत हा शब्द झालेला आहे, म्हणजे ज्याचं रूपांतर अन्य पदार्थात झालं. आणि अव्याकृत म्हणजे काय, जे विकारशील, याचा अर्थ बदल झालेलं असं दिसत नाही, ज्याच्यामध्ये बदल झालेला असं दिसत नाही, असं न दिसणार त्यालाच मूळ माया, आणि मूळ मायेतून अव्याकृती हे रूप सांगितलं. आणि हा जीव सुद्धा काय आहे, मुळात परमात्मा रूपच आहे, पण त्याच्यामध्ये तो बदल झालेला आहे की तो उपाधीमुळं बांधला गेलेला आहे. तिथं अव्याकृती हा शब्द वापरला जातो. मग आशंका घेतली की एक जर परब्रह्म निराकार आहे, मुक्त आहे, अक्रिय आहे आणि निर्विकार आहे. बघा, विकार शब्द आला ना, अव्याकृती आणि विकार बरोबर शब्द आला. हा निर्विकार असा आहे, तर तिथं ही माया कुठून झाली, हा मुळात प्रश्न आहे. ज्याच्यात विकार होणं शक्य नाही त्याच्यात विकार घडला आणि माया घडली, हे कसं काय शक्य आहे, हा मूळ प्रश्न या शिष्यानं विचारलाय. कारण परब्रह्म हे अखंड आहे, निर्गुण आहे. मग त्या ठिकाणी हे इच्छा करणारं की सृष्टी निर्माण व्हावी असं कोण आहे की त्यांनी इच्छा केली आणि त्यामुळे सृष्टी निर्माण झाली? अरे हो, पण परब्रह्म जर सगळ्यांच्या पलीकडचं असेल, निर्गुण असेल, तर त्याच्यात इच्छा निर्माण कशी होईल की ज्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण होईल? म्हणून मला हे काही समजत नाहीये. जर सगुणच नाहीये आणि निर्गुणच आहे, तर मग त्याच्यामध्ये इच्छा नावाची गोष्ट कशी काय उत्पन्न झाली? जर निर्गुण गुणाला आलं म्हटलं तर याला तर मूर्खपणाचं वाक्य म्हणावं लागेल. जर निर्गुणच गुणस्वरूप झालं तर निर्गुण शब्दाचा अर्थ राहत नाही. मग नेमका सत्य काय आहे? अवयव विरहित ते आहे, करून अकर्ता आहे. सामान्य जीवाला त्याची लीला त्या परमात्म्याची कळत नाही. हे जरी खरं असलं तरी तो त्या परमात्मा महान असला तरी सुद्धा हा महिमा सांगून उत्तराला बगल देण्याचा प्रयत्न केला जातो, पण मूळ उत्तर दिलं जात नाही. तर्कशुद्ध उत्तर याच्यातून मिळत नाही की ते निर्गुण असेल, निराकार असेल, तर मग त्याच्यामध्ये विकार म्हणजे हे सृष्टी निर्माण कशी झाली, माया मुळात निर्माणच कशी झाली? माया निर्माण होण्याचं काही कारण नाहीये. उगीच काहीतरी महिमा सांगत बसतात. आणि म्हणून करून अकर्ता, अरे पण करतोच कशाला तो? अकर्ता असला तरी तो करतो, ह्या शब्दाला काय अर्थ आहे? कशासाठी त्याला करून अकर्ता म्हणतात? तो करतो तरी कशासाठी की त्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण होते? ही माझी शंका आहे गुरुदेव, ती माझी शंका तुम्ही सोडवावी. हाच निर्गुण आहे, तिथं इच्छा धरेल हे तरी काही योग्य वाटत नाही. परमेश्वराची इच्छा असं अनेक लोक सांगतात आणि मूळ प्रश्नाला बगल देतात, हे काही मला पटत नाही. बर, असं जर कोणी म्हटलं नाही बाबा, ही माया स्वतःच्या इच्छेनंच निर्माण झाली आणि देवाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं म्हटलं तर मायेला स्वातंत्र्य आलं. ईश्वराच्या सत्तेच्या खाली ती आली नाही. ईश्वराच्या सत्तेच्या पेक्षा पलीकडे असणारी जर माया असेल तर ईश्वराला कोण विचारतोय? भगवंताला विचारणार कोण? मग भगवंताची सत्ता मानायची कशी? मग मायेचीच सत्ता मानावी लागेल. तेव्हा इथं देवाचा अभाव दिसून येत नाही का? बर, देव सृष्टी करता आहे असं म्हटलं तर देव झाला सगुण. मग तुमचे निर्गुण निराकाराचा सिद्धांत नष्ट झाला. आणि देवाला जर सगुण म्हटलं तर तो विकारशील झाला, देवामध्ये दोष आला, त्याच्यामध्ये कमीपणा आला. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? त्यामुळं माझ्या या आशंका तुम्ही दूर कराव्यात. देव निर्गुण स्वतःसिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध, असे बोलता विरुद्ध दिसून आले. सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याच माथा, तरी भक्तांस उद्धरिता देव नाही की? जर मायाच सगळं करते असं म्हणायचं झालं तर मग भक्तांचा उद्धार करणारा भगवंत हे जे म्हटलं जातं त्याला काय अर्थ राहतो?
भक्तांचा उद्धार करणारा तो परमात्मा भगवान आहे असं जे म्हणतात, मायात जर सगळं करत असेल तर त्याला काय अर्थ राहिला? आणि मग आमच्यासारख्या भक्तांचं रक्षण कोण करणार असा मला प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकच आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी आता सविस्तर बोलले पाहिजे. म्हणून माया स्वतंत्र नसून ईश्वराधीन आहे हेच योग्य आहे. पण मग तो ईश्वर कसा आहे? सगुण आहे, निर्गुण आहे, दोन्हीचं मिश्रण आहे, काय आहे हे काही मला कळत नाही. तेव्हा मागच्या वेळेला तुम्ही मायेचं लक्षण सांगितलं हे ठीक आहे, पण आता त्या परमात्म्याचं लक्षण मला सांगा आणि त्याच्यात माया कशी निर्माण झाली हेही मला तुम्ही समजावून सांगा. आता सद्गुरू बोलायला लागले. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन, आता कथानुसंधान सावध ऐका. आता सद्गुरूंनीच अनेक शंका उपस्थित केल्यात. बघा म्हणतात ते, किती प्रकारच्या शंका या प्रकारच्या प्रश्नातून उत्पन्न होतात ते ऐका, मग मी त्या शंकांचं निरसन करेन. आधी सर्व प्रकारच्या शंका तरी समजून घ्या किती आहेत. सद्गुरू म्हणतात, ऐके शंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव तेहीच बोली जेते सर्व यथानुक्रमे. कळलेलं नाहीये तेव्हा हे प्रश्न उपस्थित झाले. आता जे मला कळलेलं आहे असं म्हणतात, परमेश्वर कोण आहे कळलेलं आहे, माया काय आहे हे कळलेलं आहे असं जे म्हणतायत, त्यांच्यामध्ये सुद्धा किती मतभिन्नता आहे आणि कसं विचार करणारे लोक आहेत हे ऐका असं सद्गुरू सांगतात. ज्याला ज्ञानांच्या शंका म्हणता येतील. आणि त्या शंका काय आहेत? एक म्हणतात, देवानं सृष्टी निर्माण केली आणि म्हणून हिचा विस्तार झाला. देवाला जर इच्छाच झाली नसती तर ही सृष्टी काही निर्माण झाली नसती. एक म्हणतात, देव तर निर्गुण आहे, इच्छा इथं कोण करू शकेल, म्हणून माया ही मिथ्या आहे आणि ती मुळात झालेली नाहीये, पण ती आहे असं वाटतं. ती मुळात नाहीये पण आहे असं वाटतं, असं काही लोक म्हणतात. एक जण म्हणतात, ती प्रत्यक्ष दिसतीये डोळ्यांना, तर तिला नाही असं काही म्हणता येत नाही. परमात्म्याची ती अनादी शक्ती आहे आणि त्यामुळे ती आहेच आहे, तिला नाकारता येत नाही असं एक जण म्हणतो. बघा किती गोंधळ आहे हा सगळा. म्हणून सत्य शोधणं ही सोपी गोष्ट नाहीये. सत्याचा शोध घेणं ही खूप, फक्त बुद्धीनं ते होणार नाही, त्याला सद्गुरूंची कृपाच व्हावी लागते, तेव्हा सत्यापर्यंत मनुष्य पोहोचू शकतो. एक म्हणतात ती खरी आहे, तर ज्ञानानं तिचं निरसन होतं, मग तिला खरं कसं म्हणायचं, आणि म्हणून ती मिथ्या आहे. जर ती खरी असती तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ती नष्ट होते असं म्हणतात, मग ही नष्ट झाली नसती, पण आता ही नष्ट झाली. एक म्हणतात स्वभावानंच ती मिथ्या आहे, तर मग साधना वगैरे करण्याची गरज काय, कारण ते सुद्धा सगुणात आलं. भक्तीचं साधन करण्यासाठी भगवंतानं आणि मायेचा त्याग करण्यासाठी भगवंतानं शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. अज्ञानाचा सन्निपात होतो. सन्निपात म्हणजे डोक्यामध्ये जेव्हा ज्वर जातो तेव्हा माणसाला कळायचं बंद होतं आणि एकाचं दुसरं दिसायला लागतं, तो बडबडायला लागतो, त्याला सन्निपात म्हणतात. तर अज्ञान रूपी सन्निपात झाला की ही मिथ्या नसणारी आहे असं वाटायला लागतं, आणि म्हणून साधना रूपी औषध घेतलं की तो अज्ञान रूपी सन्निपात आपला दूर होतो, म्हणून साधना करायला सांगितली. या साधनेमध्ये नाना मतं भांबवलेली आहेत. कुठली साधना करायची प्रत्येकाचं मत वेगळं आहे. कोण अमुक सांगतो तर कोण तमुक सांगतो, इतक्या साधनांचे प्रकार सांगितलेले आहेत. पण ही माया मिथ्या आहे असं म्हणून नष्ट झाली असं तरी होत नाही, आणि मिथ्या आहे असं म्हणताच ती आपल्या पाठीशी लागते. म्हणून जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखले सज्जन, तयास माया मिथ्या भान सत्याची वाटे. म्हणून ज्याच्या आतमध्ये ज्ञान नाहीये आणि सज्जनांना ज्यांनी ओळखलेलं नाहीये त्याला मिथ्या असली तरी माया ही सत्यच वाटते, अशी एक आशंका आहे. ज्यानं जसा निश्चय केला त्याला त्याच रूपामध्ये ती माया कळलेली आहे, आणि जेवढं कळलंय त्यालाच तो सत्य मानून बसलेला आहे. आपल्याला ती कथा माहिती आहे. 4 आंधळे आहेत आणि त्यांच्यासमोर हत्ती ठेवलेला आहे.
एकानं सोंडेला हात लावला, तो म्हणतो हत्ती असं लांब नळीसारखा आहे. एकानं पायाला हात लावला, तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. एकानं कानांना हात लावला, तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. एकानं शेपटीला हात लावला, हत्ती म्हणतो झाडूसारखा आहे. चौघांचंही म्हणणं चुकीचं आहे. हत्ती तसा नाही, हत्ती वेगळाच आहे. बरोबर आहे ना? तर ज्यानं जेवढी साधना केली, जेवढं काही त्याला थोडंफार कळलं, तसा ईश्वर आहे आणि तशी माया आहे असं तो सांगत बसतो. पण तेही काही खरं नाहीये. म्हणून ही मिथ्या कशी आहे? काही लोक ते ब्रह्मच सगळं काही आहे आणि ब्रह्मच हे सृष्टी रूपानं भासतं असं सांगतात. आणि मग थिजलेलं आणि विघुरलेलं म्हणजे पातळ झालेलं तूप, पातळ तूप वाहतं, थिजलेलं तूप घट्ट एके ठिकाणी दगडासारखं राहतं. पण घट्ट झालेलं थिजलेलं तूप काय आणि पातळ तूप काय, दोन्ही एकच आहे. तसं माया म्हणजे परमेश्वर थिजला की तो घट्ट होतो आणि सृष्टीसारखा दिसतो, आणि तो जेव्हा विघुरल्यासारखा होतो तेव्हा तो अदृश्य व्हायला लागतो, असं काही लोकांचं मत आहे. तरी सुद्धा थिजलं काय आणि विघुरलं काय हे दोन्ही सुद्धा त्या निर्गुण निराकार स्वरूपाला योग्य असं दृष्टांत देता येत नाही. कारण निर्गुण निराकार आणि सगुण साकार ह्या दोन गोष्टी स्वतंत्रच वेगळ्या आहेत. त्यांना एकमेकांचा दृष्टांत कसा काय देता येईल? त्यामुळं हेही काही, हा तर्कही काही बरोबर वाटत नाही. सर्वच ब्रह्म आहे हे वर्म कळलं म्हणजे आतला भ्रम निघून जातो असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि देव एकच आहे आणि त्यांनी हे सर्व रचलेलं आहे, तोच हे सगळं झालेलं आहे. याला श्रुतीचं प्रमाण सुद्धा आहे. तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत सच्च त्यच्चा भवत असं श्रुतींनीही म्हटलेलं आहे. किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म या मध्ये सुद्धा हे सर्व काही सृष्टी रूप जे भासतं हे सुद्धा खरं मुळात ब्रह्मच आहे, पण दिसताना ती माया आहे असं वाटतं, असंही म्हटलेलं आहे. एक जण म्हणतो की हे एकच खरं आहे आणि दुसरं याच्यात काही नाहीच आहे, त्यामुळं हे सर्व ब्रह्मच आहे. हे अनेक रूपानं भासणारं असलं तरी मुळामध्ये अनेक नाहीये असं काही जण म्हणतात. मग त्यामध्ये सोनं आणि त्याचे अलंकार, अनेक अलंकार असतात की कानातला आहे, नथ आहे, गळ्यात घालायचा हार आहे, डोक्यावर घालायचा केयूर आहे, बाजूबंद आहेत, पायातलं पैंजण आहे, वेगळे कंबरपट्टा आहे, अनेक अलंकार आहेत, सगळे सोन्याचे. अलंकार जरी वेगळे असले तरी सोनं एकच आहे. तसं परमात्मा एकच आहे. तो सृष्टीच्या रूपात दिसला काय आणि तो सृष्टीच्या रूपात न दिसणारा त्याहून पलीकडे असलेला काय, म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे असलेला काय. कुठल्याही रूपामध्ये तो परमात्माचा आहे. जसं कुठल्याही रूपामध्ये ते जोडवं असू दे, ती नथ असू दे, ते कुंडल असू दे, हार असू दे, शेवटी इकडून तिकडून सोनच आहे. तसं सृष्टी असो किंवा सृष्टी नसो, कुठल्याही रूपात पाहिलं तरी तो परमात्माच आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि उगीच हे व्यर्थ शिणतात असं समर्थांनी सांगितलं. एकदेशी उपमा आहे, ती परब्रह्माला लागू पडत नाही, कारण परब्रह्म सगळ्यांच्या पलीकडचा आहे, वर्ण व्यक्तीच्या पलीकडचा अव्यक्त असा आहे. म्हणून याला काही अर्थ नाही असं सद्गुरूंनी सांगितलं. मुळी सोनेची हे व्यक्त जड एकदेशी पीत, पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. म्हणून अपूर्ण असणारं सोनं त्याला पूर्ण परब्रह्माचा दृष्टांत देणं उचित नाही, आणि दृष्टांत हा एकतर्फी होऊन जातो, आणि म्हणून हे योग्य नाही. मग सिंधू आणि लहरी हा दृष्टांत देतात. समुद्र हा समुद्रच आहे, त्याच्यामध्ये लाट आली काय आणि नाही आली काय, लाट सुद्धा समुद्रच आहे, आणि लाट नसलेला जो भाग आहे तो सुद्धा समुद्रच आहे. पण लाटेनं जर म्हणायचं ठरवलं की मी समुद्र नाहीये तर तो दोष आहे, कारण लाट हा समुद्राचाच एक अंश आहे, म्हणजे समुद्रच आहे. आणि म्हणून समुद्रामध्ये लाट दिसली तरी लाटेला समुद्रापेक्षा वेगळं सांगता येत नाही. तो आकार मात्र दिसला पण तो समुद्रच आहे. त्यामुळं सृष्टी जरी परमात्म्याहून भिन्न दिसत असली तरी मुळात तो परमात्माच आहे असं माना, असं काही लोक सांगतात. तेव्हा पुन्हा तोच प्रश्न येतो, अरे कसला समुद्र आणि कसली लहर, म्हणजे कसला त्याचा येणारी लाट, सगळंच काही चल आहे, परमात्मा हा अचल आहे, त्यामुळे त्याला सुद्धा हा दृष्टांत लागू पडत नाही. ही सगळी ओडंबरी म्हणजे भ्रामक कल्पना आहे, तो भास आहे.
हे सोडलं तर जे उरलं ते परब्रह्म आहे असं जर म्हटलं तर हा विवाद काही थांबताना दिसत नाहीये. ऐसा वाद एकमेका लागला राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. म्हणून इतक्या शेकडो प्रकारच्या आशंका या सूक्ष्म रूपातल्या आहेत. या सगळ्या आशंका समर्थांनी इथं सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. असं का गुरु करतात? पटकन उत्तर का सांगत नाहीत? याचं कारण नानाविध पद्धतींनी पूर्वपक्ष मांडावा लागतो. हा सगळा पूर्वपक्ष चाललेला आहे. नानाविध पद्धतीने पूर्वपक्ष मांडावा लागतो आणि पूर्वपक्ष बळकट करावा लागतो. जितका पूर्वपक्ष अधिक बळकट केला म्हणजे सिद्धांतावर आशंका घेणारा, सिद्धांत चुकीचा आहे असं सांगणारा, याला पूर्वपक्ष म्हणतात. तो जितका अधिक बळकट केला तितका सिद्धांत अधिक बळकटपणे तुम्हाला मांडतायत. तितक्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या आशंका तुम्हाला निरसन कराव्या लागतात. आणि त्या निरसन करण्याचा फायदा हा होतो की आपल्या मनामध्ये सिद्धांत पक्का दृढ बसतो. म्हणून इतक्या सगळ्या शेकडो आशंका शिष्यानं घेतल्या नाहीत, तेवढ्या आशंका सद्गुरूंनी म्हणजे समर्थांनी आपल्या समोर ठेवल्या की या सगळ्या आशंका समजून घ्या. आणि या आशंका समजून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला सिद्धांत सांगेन असं सद्गुरू इथं म्हणतायत. आणि करता ठाईचा अरूप केले तेही मिथ्यारूप, तथापि फेडो आक्षेप श्रोतयांचा, असं म्हणून समर्थांनी इति श्री दासबोधे गुरुशेष संवादे सूक्ष्म आशंका नाम समास द्वितीय असा दुसरा समास, फार सुंदर समास, पूर्वपक्ष बळकट करणारा असा हा समास इथं मांडलेला आहे. तर इथून पुढं सद्गुरू तिसऱ्या समासामध्ये मात्र संपूर्ण सिद्धांत सांगणार आहेत. खूप गोड पद्धतीनं समर्थांनी, अगदी तर्कशुद्ध पद्धतीनं समर्थांनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो सिद्धांत आपल्याला आता सूक्ष्म आशंकेच्या माध्यमातूनच पुन्हा शिष्यानी आशंका व्यक्त करून त्यानंतर सद्गुरूंनी तो प्रश्न सोडवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.